स्पोकन ट्युटोरियलच्या टेक्सॉनॉमी वरील पाठात आपले स्वागत. या पाठात आपण शिकणार आहोत टेक्सॉनॉमी आणि टेक्सॉनॉमी समाविष्ट करणे. या पाठासाठी आपण वापरणार आहोत उबुंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम, ड्रुपल 8 आणि फायरफॉक्स वेब ब्राउझर. तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राउझर वापरू शकता. आधी तयार केलेली आपली वेबसाईट उघडू. आता आपल्याकडे सर्व कंटेंट टाइप्स आणि फील्ड्स आहेत. आता वर्गीकरण समाविष्ट करणे गरजेचे आहे. येथे टेक्सॉनॉमी हा भाग येतो. टेक्सॉनॉमी म्हणजेच वर्गीकरण. आपले IMDb चे उदाहरण पाहू. IMDb साईटवर मूव्ही जॉनर हे फील्ड आहे. ड्रुपलची टेक्सॉनॉमी ही अशा प्रकारे काम करते. मूव्ही जॉनर ही व्होकॅब्युलरी असेल. ही मुख्य कॅटेगरीसाठीची टर्म आहे. त्या व्होकॅब्युलरी मध्ये आणखी काही टर्म्स आहेत. त्या आपण स्क्रीनवर पाहू शकतो. ॲक्शन, ॲडव्हेंचर, कॉमेडी, ड्रामा आणि रोमॅन्स. आणि कॉमेडी खाली आपल्याकडे रोमॅन्टिक, ॲक्शन, स्लॅपस्टिक आणि स्क्रूबॉल ह्या टर्म्स आहेत. ड्रुपल व्होकॅब्युलरी किंवा टेक्सॉनॉमी मध्ये अमर्यादित नेस्टेड कॅटेगरीज किंवा टर्म्स असू शकतात. आता येथे एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. जेथे साईट्स अपयशी होतात असा एक भाग म्हणजे कंटेंटचे वर्गीकरण करण्यासाठी बिल्ट इन टॅगिंग विडजेट किंवा टॅग व्होकॅब्युलरी वापरणे. कॅटेगरीज हव्या तशा वाढवता येणे चांगले असले तरी यात काही मूलभूत समस्या आहेत. कोणी टायपिंगच्या चुका केल्यास काय होईल? म्हणजे एनर्जी ENERGY आणि ENREGY हे समान नाही आणि ड्रुपलला हा फरक माहित नाही. त्यामुळे अचानक दोन कॅटेगरीज तयार होतील आणि कंटेंट जोडलेले राहणार नाहीत. म्हणूनच आम्ही स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे क्लोज्ड टेक्सॉनॉमीचा सल्ला देतो. ते स्टेप करणे सोपे आहे. आपण ते ह्या मालिकेच्या पुढील पाठांत पाहू. सध्या समजून घ्या की टेक्सॉनॉमी अनेक प्रकारे वापरता येते. कंटेंटची सूची तयार करण्यास आपण शिकलो. योग्य वापर केल्यास सर्व प्रकारचे व्ह्यूज फिल्टर आणि सॉर्ट करण्यास टेक्सॉनॉमीचा देखील उपयोग होतो. आता टेक्सॉनॉमी बद्दल जाणून घेऊ. इव्हेंट्स कंटेंट टाइपसाठी टेक्सॉनॉमी सेट करू. स्ट्रक्चर वर क्लिक करा. खाली स्क्रोल करून टेक्सॉनॉमी वर क्लिक करा. तुमच्या लक्षात असेल की आपण बऱ्याच वेळा टॅग्स सेट करत असतो. पण आधी म्हटल्याप्रमाणे आपल्याला क्लोज्ड टेक्सॉनॉमी हवी आहे, ज्यावर आपले नियंत्रण राहील आणि लोक त्यांच्या टर्म्स सहज वाढवू शकणार नाहीत. त्यासाठी एड व्होकॅब्युलरी क्लिक करा. त्याला इव्हेंट टॉपिक्स नाव द्या. डिस्क्रिप्शन मध्ये टाईप करा, "This is where we track the topics for Drupal events." सेव्ह वर क्लिक करा. आता टर्म्स व्होकॅब्युलरी मध्ये समाविष्ट करू. एड अ टर्म वर क्लिक करा. स्क्रीनवर टर्म्सची सूची दिसेल ज्या आपण समाविष्ट करणार आहोत. इंट्रोडक्शन टू ड्रुपल, साइट बिल्डिंग, मॉड्यूल डेव्हलपमेंट, थीमिंग आणि परफॉर्मन्स. ते समाविष्ट करू. इंट्रोडक्शन टू ड्रुपल टाईप करून सेव्ह वर क्लिक करा. हे आपल्याला पुन्हा ऍड स्क्रीनवर घेऊन जाईल. आता साइट बिल्डिंग टाईप करून सेव्ह वर क्लिक करा. मॉड्यूल डेव्हलपमेंट टाईप करून सेव्ह क्लिक करा. तसेच थीमिंग एंटर दाबल्यावर हे आपोआप सेव्ह करत आहे. आणि शेवटी परफॉर्मन्स टाईप करून सेव्ह वर क्लिक करा. येथे क्लिष्ट व्होकॅब्युलरी समाविष्ट करता येत असली तरी सध्या आपण ती सोपीच ठेवू. टेक्सॉनॉमी वर क्लिक करा. इव्हेंट टॉपिक्स मधील टर्म्सच्या सूचीत जा. आपल्याकडे इंट्रोडक्शन, मॉड्यूल डेव्हलपमेंट, परफॉर्मन्स, साइट बिल्डिंग आणि थीमिंग ह्या टर्म्स आहेत. त्या अक्षरांनुसार आहेत. परंतु मला ते त्यांच्या कठीण क्रमानुसार लावायचे आहेत. म्हणून मी मॉड्यूल डेव्हलपमेंट खाली आणि साइट बिल्डिंग वर घेत आहे आणि साइट बिल्डिंग नंतर थीमिंग ठेवणार आहे. सर्वात शेवटी परफॉर्मन्स ठेवत आहे. हे केवळ क्लिक करून ड्रॅग करा. केलेले बदल नेहमी सेव्ह करा. अन्यथा या स्क्रीनमधून बाहेर पडल्यावर केलेले बदल ड्रुपल लक्षात ठेवत नाही. सेव्ह क्लिक करा. येथे टर्म्स आपल्याला हव्या त्या क्रमानुसार आहेत. आपण टेक्सॉनॉमी समाविष्ट केली, परंतु आपल्या कंटेंट टाईपला याबद्दल अजून माहित नाही. म्हणून स्ट्रक्चर मध्ये जाऊन कंटेंट टाइप्स क्लिक करा.
इव्हेंट्स कंटेंट टाईपच्या फील्ड्समध्ये जा. एड फील्ड क्लिक करा. येथे फील्ड टाईप निवडणे म्हणजे आत्ताच तयार केलेल्या व्होकॅब्युलरी मधील टॅक्सॉनॉमी टर्मला रेफरन्स करणे. टॅक्सॉनॉमी टर्म पर्याय निवडा. ह्याला इव्हेंट टॉपिक्स नाव द्या. सेव्ह एंड कंटिन्यू क्लिक करा. आता हे आपल्याला टाइप ऑफ आयटम टू रेफरन्स असे विचारेल. हे आधीच निवडल्यामुळे येथे काळजी घ्या. इव्हेंटमध्ये एकापेक्षा अधिक विषय असल्याने आपण हे बदलून अनलिमिटेड करू. सेव्ह फील्ड सेटिंग्जवर क्लिक करा आणि येथे खाली योग्य रेफरन्स टाइप निवडल्याची खात्री करून घ्या. इव्हेंट टॉपिक्स पर्याय निवडा. येथे हा पर्याय रेफरन्स एंटिटी उपलब्ध नसल्यास त्या बनवण्याची परवानगी देतो. ह्यास इनलाईन एंटिटी रेफरन्स म्हणतात. याचा अर्थ आपल्या सूचीत नसलेला विषय आल्यास कुठलाही युजर तो समाविष्ट करू शकतो. हे कोणीही करायला नको आहे म्हणून हा पर्याय आपण निवडणार नाही. सेव्ह सेटिंग्ज क्लिक करा. येथे कंटेंट समाविष्ट करण्यापूर्वी आणखी एक पायरी आहे. आपण आपले URL पॅटर्न सेट करणे गरजेचे आहे. सामान्यतः हे कंटेंट टाकण्यापूर्वी केले जाते. हे आपली URL समाविष्ट कंटेंटला अनुकूल असल्याची खात्री करते. हे पुढील पाठांत जाणून घेऊ. आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात आपण या पाठात जाणून घेतले. टॅक्सॉनॉमी, टॅक्सॉनॉमी समाविष्ट करणे. हा व्हिडिओ एक्विया आणि ओएस ट्रेनिंग ह्यावर आधारित असून IIT बॉम्बेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाउनलोड करून बघा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि NVLI मिनिस्ट्री ऑफ कल्चर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. सहभागासाठी धन्यवाद.